आणि या बाजूला सुरमई दिसते तुम्हाला आणि छोटे छोटे मोठे मोठे कुप्पे आणि या बाजूला माही पोपट मासा बघता तुम्ही. म्हणजे हे सर्व मासे तुम्ही कापून घरी घेऊन जाणार. सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर भरपूर मेसेजेस येतात, प्रणित गावामध्ये जा आणि गावामध्ये परत एकदा जेटी वगैरे दाखव, मासे वगैरे दाखव. तर आज होली निमित्त परत आपल्या गावी आलोय करंजामध्ये आणि एखाद्या पर्सनेट बोटमध्ये आहे. महालक्ष्मी माऊली प्रसन्न आपला रॉबिन नाकवा आहे, आपल्याच नवापाड्यातला आहे, त्याचीच बोट आहे आणि त्याच्यामधलेच क्रू दिसतात तुम्हाला. बाजूला अंकुश तांडेल आहेत. अंकुश तांडेल कुठनं तुम्ही? मी साक्रियागर गुहागर रत्नागिरी जिल्हा. अच्छा, गुहागरवरनं आलेत. म्हणजे आता होली निमित्त सर्व गावी जातात, तर तुम्ही पण आता गावी निघालेत काय? हो, गावी निघालो होलीला. बरोबर. म्हणजे मागच्या किती महिन्यापासून तुम्ही ह्या इथं? आता इथे ऑगस्ट महिन्यापासून आहे, सुरुवातीपासून ना? सुरुवातीपासून. हा, आणि म्हणजे 6-7 महिन्यांनी आता घरी जाणार ना? होय. तर कसं वाटतंय घरी चाललोय तर? बरं वाटतं आता घरी जातोय, म्हणजे भरपूर दिवसांनी जातोय ना घरी. बरोबर. म्हणजे 6-7 महिने मेहनत करून आता सर्व आपली मेहनतची कमाई घेऊन आता आपण घरी होली निमित्त जाणार ना? मच्छी वगैरे कापताना दिसतात आपल्या इकडे, तर त्या मच्छीचं काय करणार आहोत तुम्ही? ते आपलं म्हणजे आमच्याकडे एवढी मच्छी मोठी मिळत नाही ना गावी. तिकडे. गावी. हा. तर मी ते जेवणासाठी नेतोय तिकडे गावी. बरोबर. म्हणजे जेवणासाठी ज्यांनी जमवलेली आहे मासली ती जेवणासाठी जाणार. तरी किती दिवस राहणार गावी तुम्ही? आता आम्ही 15 दिवस राहणार गावी, नंतर परत होली पूर्ण करून येणार, रंगपंचमी वगैरे पूर्ण परत करून परत बाहेर जाणार ना? पाडव्याला. चालेल. तर आता आपले जे क्रू आहेत, टोटल 17 क्रू आहेत ना, त्यांच्यासाठी आणि मासली साठवली ती दाखवतो आणि कसे कटिंग करून आपल्या गावी, म्हणजे गावी जायला 7-8 तास तरी लागतील ना? हो, 7 तास लागतात. 7 तास लागतील. ती कशी स्टोअर वगैरे करून घेऊन जातील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. धन्यवाद अंकुश साहेब. ही हा स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये ही एवढी मासली होती, तीच आता कापून घेऊन जाणार आहेत. आणि मासलेमध्ये बघताय तुम्ही चप्पल मासा आहे, मोठा चप्पल मासा दिसते तुम्हाला. जो सकला आहे ना रे? आणि सकला बघता जो रितेशनी गरवलेला आपल्या, तोच सकला. आणि या बाजूला शिंगाला दिसते तुम्हाला कुप्पा, मुशी, बांगडा, सर्व प्रकारचे मासे दिसतात इथे तुम्हाला. आणि या बाजूला सुरमई दिसते तुम्हाला आणि छोटे छोटे मोठे मोठे कुप्पे. आणि या बाजूला माही पोपट मासा बघता तुम्ही. हा, याला कापणार काय? अरे बापरे. म्हणजे हे सर्व मासे तुम्ही कापून घरी घेऊन जाणार? हा. तिकडे भेटत नाही मासे? तुमच्या गावा किनारी समुद्र आहे ना? अच्छा, एवढे मोठे नाही भेटत, छोटे खाडीतले असे जवळचे मासे भेटतात ना? हा, आम्ही करता माणूस घरातील इकडे आहे. बरोबर. खाणार कोण, आम्हाला देणार कोण? बरोबर. म्हणूनच आता भरपूर सारे मासे घेऊन जातात. म्हणजे 15 दिवसासाठी पुरतील एवढे मासे घेऊन ना? म्हणजे वाराच्या दिवशी जेव्हा खाशीव तेव्हा असं, म्हणजे हा, 2-3 दिवसासाठी घेऊन आणि शेजारी वगैरे वाटण्यासाठी. चालेल. होली निमित्त त्यांना शेजाऱ्यांना गिफ्ट देणार. हा. आणि मोठा मासा दिसते तुम्हाला, माही. आता त्याचीच कटिंग करणार. करा. तर मंडळी, पोपट मासा आपण कापत होतो आणि त्याच्या पोटातनं बघा काय निघलंय. काय आहे? सुरमई आहे. उष्टी बांगडी ज्याला बोलतात तोच निघालेला. म्हणजे ते पोटात जिरला नाही काय त्याच्या? पचन होणार होते पण जिवंत. हा, जिवंत. बरोबर. जिवंत म्हणजे मासा होता तेव्हा ते खाल्ल्यावरच त्यांनी आपण मारलं. हा, जसं आपल्या त्या माशाने खाल्ला तो मावरा, हे बघा कसा निघतोय बाहेर, तेव्हाच तो आपण मारला त्याला. आणि तो जो जिराचा होता तो जिरला नाही. हा, पोटातला त्याच्या जिरला नाही. आणि बघा मोठे मोठे मासे निघतात. आणि गाबोली आहे ना याला? हा, गाबोली पण निघाली. आणि मंडळी या बाजूला विलास साहेब आहेत, विलास पालशेतकर साहेब आहेत. तर आता जाणार कधी मग? रात्री गाडी वगैरे केली काय? रात्री गाडी केलेली आहे. किती वाजता तरी गाडी असेल? 8-9 वाजतील. 8-9 वाजतील. म्हणजे सर्व पॅकिंग वगैरे झाली? पॅकिंग वगैरे आता करणार. मग डायरेक्ट गावी जाणार ना? जेवणा. मग काही लोक डायरेक्ट आपली बोट घेऊन पण जातात ना गावी? ना, आता नाही जायत ते. आता शिमग्याला आता पहिले असे जायचे, आता नाही, इकडेच बोट ठेवतात. अच्छा, इकडेच बोट ठेवतात. नेट वगैरे धुवून ठेवशीव काय? रिपेअर करून ठेवशीव काय? कलर वगैरे लावून तिला ठेवणार काय? असंच ठेवणार.
असंच ठेवणार ते का- म्हणजे लवकर आले ते म्हणजे कलर वगैरे लावून गेलेत ना, हा, पण तुम्हाला लेट झालंय काय म्हणून आता असेच ठेवून तुम्ही गावी जाणार ना? हा. हा, तर एवढा मावरा आहे ते आपले समीर साहेब आहेत, ते सर्व कापत राहणार आणि सर्व तुकडे तुकडे करून एकमेकाला वाटून आता घरी घेऊन जाणार. 9 वाजता गाडी केलेली आहे, त्या गाडीमध्ये बसून नवनाथ साहेब समीर साहेब सर्व घेऊन आपल्या गावी मस्तपैकी होळी सण साजरा करायला जाणार. चालेल, धन्यवाद. तर जाता जाताना एक रिक्वेस्ट करतो, एक चप्पल मासा जरा साफ कट करून दाखवा ना. तर मंडळी, चप्पल मासा आता आपण कापायला सुरुवात केली. बघा कसा कापतात तो चप्पल मासा, आणि आपण याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आहे. चवीला एकदम पापलेट सारखा लागतो, पण आपण जेव्हा साफ केलं तेव्हा चप्पल माशाची वरची कातडी काढलेली हो आम्ही साहेब. तुम्ही नाही काढणार? अच्छा, कातडीच काढताय. हे बघा, स्किन काढल्यावरती एकदम गोरा गोरा होऊन जाते पापलेट सारखा. एवढा काला पडला होता, आता बघा कसा गोरा गोरा झालाय. लेदर जॅकेट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तोच मासा दिसते तुम्हाला, चप्पल मासा. हां, आणि हा बघा तो लेदर जॅकेट होता तो काढलाय चप्पलावरचा. अशा प्रकारे साफ केला जातो चप्पल मासा. धन्यवाद समीर साहेब, थँक्यू. आता याचे तुकडे तुकडे करणार. त्याच्या तोंडामध्ये काय नसते ना भाव, म्हणून तो डायरेक्ट तोंड कापतात. मी एवढाच भाग खाऊ शकता तुम्ही. चप्पल मासा याची फ्राय रेसिपी पण आपण दाखवलेली आहे, नक्की बघा तो व्हिडिओ, आय लिंकमध्ये येत असेल तुम्हाला. थँक्यू सर. तर विलास साहेब, खाल्लाय काय तुम्ही चप्पल मासा? हा, खाल्लेला आहे. कसा लागतंय? फ्राय करून मस्त लागतं. मस्त लागतंय ना? तर मी पण खाल्लेला आहे, मला सेम पापलेट सारखा लागला होता. चांगलं लागतं. चालेल, तर आता हे कापत राहणार. आपण जाऊया वरती, आणि आज आपली टुर्नामेंट सुरू होणार आहे, मॅचेस सुरू होणार आहेत. आपली पोरं प्रॅक्टिस वगैरे करतात का बघूया. चला, थँक्यू. तर मंडळी, आलो आता क्रिकेट वगैरे खेळून आपल्या किलबिलसोबत, जे इथे छोटीशी हाऊल लावणार आहेत. म्हणजे मेन हाऊल लागते ती लागते, पण त्याच्या आधी हे लोक मजा करत असतात. जंगलामध्ये जात असतात, एक छोटीशी पांदी तोडून घेऊन येत असतात, आणि गावी गावी जाऊन तेल वगैरे लाकडं वगैरे मागून हाऊल पेटवत असतात ना. त्याच्या आधी एक होळीचा गाणं गावणार. टिमक्याची चोली बाय रंगन फुलैली, टिमक्याची चोली बाय रंगन फुलैली, तुझी माझी जमल जोडी माझे अगरी राजा. तर मंडळी, 8:30 वाजलेत, आणि इथे बघताय तुम्ही लाकडं वगैरे लावलेली आहेत आणि हाऊली भोवती. आणि आता मस्त लाईटीचा थोडा इश्यू होतोय, म्हणून इथे अंधार आहे थोडा. पण आता चिंतन आलाय, जो आपल्या टीमचा कॅप्टन आहे. चिंतन, कितवी हाऊल आहे? 9वी हाऊल. मग मागच्या 9 दिवसापासून तुम्ही असंच करता? हो. आणि जेव्हा मेन हाऊल असते, होली असते, तेव्हा काय करता? तेव्हा ते कर्जातले लोक येतात हाऊल लावायला, आणि आपल्या हाऊल तिथं असते देवलाशी. म्हणजे काय काय असते हाऊली? आरती बिरती करतात. 2 हावले असतात, आंब्याची आणि काट्याची मोठी हाऊल असते. ते तिला सजवतात, देवीसारखी सजवतात, रांगोळी वगैरे पाडतात, परत साडी वगैरे घालतात आणि आरती करतात, तिच्या पाया पडतात, आणि
गाणे लावून नाचतात सर्वजण. गावात जसे मोठे आजोबा असतात त्यांना आम्ही वाजत गाजत घेऊन येतो आणि त्यांच्या हाताने हाऊल पेटवतो. आमच्या गावात क्रिकेटच्या मॅच असतात, त्याला होलीचा बकरा बोलतात. KPL असतात आणि सर्वजण टीम टाकतात. मोठी मोठी डोकऱ्यांची पण टीम असते, 40+ची आणि 18+ची का, आणि भरपूर मजा येते. एन्जॉय पण करतात खूप आम्ही. थँक्यू. तर मंडळी, आपल्या गावातली किलबिल होती आणि कशा प्रकारे आपल्या इथं होळीचा सण साजरा करतात तेच त्यांनी सांगितलं. तर धन्यवाद सर्वांना. थँक्यू चिंतन कॅप्टन, थँक्यू. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. मला माहिती आहे ब्लॉग थोडा छोटा होतोय, पण असा माझा प्रयत्न होता की आपले जे खलाशी लोक आहेत ते गावी चाललेत त्यांचा संपूर्ण व्हिडिओ दाखवायचा. पण त्यांना अर्जंटली जायचं होतं मोऱ्यावरती बोट लावायला, म्हणून तो आपण पाठ पुरा नाही करू शकलो. आणि गावामध्ये येऊन तुम्हाला आपली जी किलबिल आहे, छोटी मंडळी आहे ती होळी कशी दाखवतात ते दाखवायचा प्रयत्न केला. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आपली जी परंपरा आहे होळी लावायची ती कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. जर आवडली असेल, इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.